ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा, मोदींकडून भरीव मदतीचं आश्वासन, मुख्यमंत्र्यांची माहिती। पीएम केअर प्रमाणे तयार झालेल्या सीएम केअर फंडातले 600 कोटी कोरोनात खर्च करू शकले नाहीत, त्यांनी शहाणपण शिकवू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। सोलापुरात उद्यापासून पूरग्रस्तांना मदत, 10 किलो तांदूळ आणि गहू वाटप करणार, तर इतर जिल्ह्यातनं आम्ही 50 ते 60 मेट्रिक टन चारा आणणार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती। सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगरला 2 दिवसांचा रेड अलर्ट, माढा, मोहोळ आणि करमाळ्यातही पुन्हा एकदा पूरस्थितीची शक्यता, नागरिकांनी संपर्कात राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नांदेड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी, मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीनं अनेक घरं पुराच्या पाण्याखाली। नाचणाऱ्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून दिलगिरी व्यक्त, कलाकारांच्या आग्रहामुळे व्यासपीठावर गेलो, जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असताना डान्स केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार वादात। नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात शेतकरी आक्रमक, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक खुर्चीचं पूजन करून आंदोलन, आंदोलनावरून पोलिसांसोबत जोरदार बाचाबाची। धाराशिवमध्ये विदारक परिस्थिती, सर्वांनी याचं भान ठेवावं, जिल्हाधिकारी असंवेदनशील वागले तर कारवाई झालीच पाहिजे, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकरांची माहिती। घरांमध्ये पाणी गेलेल्यांना 5,000ची तातडीची मदत सुरू, तर 10 किलो धान्याचं वाटप सुरू, धान्याची मदत अपुरी म्हणून मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। शेतकऱ्यांना किमान 25,000चा पहिला हप्ता द्या, 2 ते 3,000ची मदत दिली तर शेतकऱ्यांची थट्टा होईल, ओला दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटलांची मागणी। अमरावतीमध्ये काँग्रेससह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोर्चा, आंदोलकांकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, अनिल बोंडेंच्या वाहनांवर सुद्धा सोयाबीन फेकले। राज्यातील MPSC पूर्व परीक्षेची तारीख बदलली, तर आता 28 सप्टेंबर ऐवजी 9 नोव्हेंबरला ही परीक्षा, पूरस्थितीमुळे महत्वाचा निर्णय। राहुल गांधी मराठवाडा दौरा करण्याची शक्यता, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडून राहुल गांधींनी पूरस्थितीची माहिती घेतली। रस्त्याचं काम मार्चपर्यंत पूर्ण करा, अन्यथा निलंबित करेन, ठाण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा। ओबीसी मेळाव्याच्या बॅनरवर फोटो नसल्यामुळे नाराज लक्ष्मण हाके, चळवळीतनं बाहेर पडण्याच्या चर्चा, तर मी मेंढपाळाचा मुलगा, बॅनर छापू शकत नाही, आंदोलनात असेन की नसेन, उद्या भूमिका जाहीर करणार, हाके। बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपी सूरज काटेला 7 दिवसांची पोलीस कोठडी, महिनाभरापूर्वीच बर्थडे पार्टीतल्या वादातनं यश ढाकाची निर्घृण हत्या। भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान फायटर विमानाची ऍक्शन भोवली, पाकचा खेळाडू हॅरिस रौफवर ICCची कारवाई, मॅच फी मधून 30% दंड म्हणून कापणार, तर साहिबजादाला समज देऊन सोडलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।